तर सर्व शेतकरी बंधू भगिनी तसेच उपस्थित सर्व कर्मचारी वृंद, अधिकारी वृंद, विद्यार्थी, आमचे केव्हीके यवतमाळचे डॉक्टर सुरेश नेमाळे सर, तसेच केव्हीके जालन्याचे सोमवंशी सर, आमचे सहकारी दीपक कच्छवजी, तसेच उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो, मी आपणास मॅडम स्क्रीन शेअरिंग डिसेबल्ड आहे माझं. हा, माझी स्क्रीन दिसते सर्वांना? हॅलो, सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. मी डॉक्टर जीवन कतोरे, अखिल भारतीय समन्वयक जवस व मोहरी संशोधन प्रकल्प येथे जवस कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहे. येथेच आम्ही तीळ पिकावरही आधी संशोधन करायचो, परंतु आता हा तिळाचा प्रोजेक्ट अकोल्याला गेलेला आहे. पण तरी सुद्धा मी आपणास तीळ पिकाची सुधारित लागवड याबद्दल माहिती देतोच. तर सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंना राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. मातीतून सोनं उगवणाऱ्या शेतकरी बांधवांना कोटी कोटी वंदन. तर आपण तीळ या पिकाकडे मुख्यत्वे वळूया. तर शेतकरी बंधूंनो, तीळ या तीळ लागवडीचे जे फायदे काय आहेत ते आपण बघूया. तीळ या पिकाबद्दल सर्वसाधारण माहिती म्हणा किंवा थोडी माहिती म्हणा सर्वांनाच आहे, परंतु आपण आणखी शास्त्रीयरित्या या पिकाची माहिती जाणून घेऊ आणि या पिकाचं लागवडचे जे फायदे आहेत ते सुद्धा जाणून घेऊ. तर तीळ या पिकाचे मूळ स्थान म्हणजे भारत असून त्याला तेलबियांची राणी अशी सुद्धा म्हणतात. जसं फळांमध्ये आंब्याला जसं राजा म्हणतात, तसं याला तेलबियांची राणी सुद्धा असं संबोधलं जातंय. तीळ हे भारतातील सर्वात जुने तेलबिया पीक आहे. याचे मूळ स्थान हे भारतात असल्यामुळे हे सर्वात जुनं असं हे आपलं तेलबिया पीक आहे तीळ भारतातील. याचं जगात तिळातील क्षेत्र उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. आपल्याकडे उन्हाळी हंगामात तीळ घेतला जातो, खरीप हंगामात घेतला जातो, रब्बी हंगामात घेतला जातो, तीनही हंगामात घेतला जातो. परंतु शाश्वत उत्पन्न याचं जे आहे ते उन्हाळी हंगामातच जास्त राहते. हे महाराष्ट्रात हे पीक सलग पीक म्हणून, आंतर पीक म्हणून, मिश्र पीक म्हणून, म्हणजे तिन्ही पद्धतीनं जे आपले आपण क्रॉपिंग सिस्टीमचे जे तिन्ही प्रकार आहेत पीक पद्धतीचे, सलग पीक, आंतर पीक, मिश्र पीक, ते तिन्ही याच्यात हे घेतलं जातंय. परंतु कमर्शियली चांगलं उत्पादन याचं मुख्य पीक म्हणून जर घेतलं तरच हे, किंवा सलग पीक म्हणून जर घेतलं तर चांगलं उत्पादन येते. तिळाचा मुख्य उपयोग खाद्यतेलासाठी केला जातो. बियांमध्ये 45 ते 50% तेलाचं प्रमाण आहे आणि हे काही प्रमाण हे 52% सुद्धा जातं जर व्यवस्थित त्याला आपण सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा जर अवलंब केला तर हेच 52% सुद्धा जाते. तिळापासून चटणी, तिळगुळ हे पदार्थ सुद्धा तयार केले जातात. आपल्याला माहितच आहे की मकर संक्रांत हा संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो हा सण, आणि महाराष्ट्रात याला विशेष महत्व आहे. तिळगुळ आपण घेऊ, म्हणजे तिळगुळ घ्या गोड गोड बोला ही जी म्हण आहे, या म्हणीमध्ये तिळाचा हा पूर्वीपासूनच समावेश आहे आणि याच वेळेस तिळाचे भाव सुद्धा जास्त असतात. तीळ या पिकाची लागवड खरीप, अर्धरब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. त्यापैकी उन्हाळी हंगाम हा फायद्याचा. यापैकी उन्हाळी हंगामातील लागवड पद्धत मी पुढील प्रमाणे सांगतोय.
बियांच्या चांगल्या उगवणीसाठी दैनंदिन किमान तापमान हे 15 अंश सेल्सिअसच्या आसपास हे असणं आवश्यक आहे उन्हाळी हंगामात. म्हणून याची लागवड जी आहे ही 15 फेब्रुवारी पर्यंत आपण करतो. याच्या काईक वाढीसाठी 21 ते 26 अंश सेल्सिअस व फलधारणेसाठी 26 ते 32 अंश सेल्सिअस तापमान लागते. याशिवाय रात्री थंड हवा याला आवश्यक आहे, जी आपल्याला उन्हाळी लागवड आपण जी करतो त्यावेळेस ही मिळतेच. याच्या हवामानाच्या बाबतीत किंवा हंगामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास ज्या ज्या भागामध्ये 700 ते 1000 मिलीमीटर हा वार्षिक पर्जन्यमान आहे त्या भागामध्ये तीळ हे पीक चांगल्या प्रकारे येऊ शकते. या व्यतिरिक्त याला 1000 किंवा 1200 किंवा 1500 मिलीमीटर पेक्षा जर जास्त पाऊस असला तर अशा ठिकाणी हे पीक जास्त येत नाही, कारण हे पीक थोडं पावसाला किंवा पाण्याला हे थोडंसं सेन्सिटिव्ह आहे. जमिनीची निवड करताना तिळाचे पीक हे रेताळ व विमलयुक्त जमिनी सोडल्यास पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये चांगलं येते. रेताळ याच्यासाठी की हे रेताळ जमिनीमधून लवकरच म्हणजे पाण्याचा खूप लवकर निचरा होऊन तिथं पाण्याची जास्त गरज लागते आणि विमलयुक्त जमिनीमध्ये याच्या मुळांची वाढ व्यवस्थित होत नाही. म्हणून एवढं फक्त 2 वैशिष्ट्य सोडले तर सर्व प्रकारच्या जमिनींमध्ये हे पीक चांगलं येते. या पिकासाठी जमिनीचा सामू हा 6.5 ते 7.5 म्हणजे जो आपण न्यूट्रल सामू म्हणतो किंवा जो आपण म्हणजे पीएच जो न्यूट्रल पीएच म्हणतो तेवढाच पीएच याला आवश्यक आहे. जास्त पीएच असलेल्या जमिनीमध्ये हे पीक शक्यतो घेऊ नये. आता जमिनीची निवड व पूर्व मशागत, तर निवडीबद्दल आपण सांगितलेलं आहे. तर पूर्व मशागतीच्यासाठी एक लक्षात घ्यायचं की तिळाचे बियाणे बारीक असल्याने जमीन आपल्याला खूप चांगली तयार करावी लागते. तिळाचे मूळ हे सोटमूळ या प्रकारचे असल्यामुळे ते 60 ते 90 सेंटीमीटर पर्यंत खाली जाऊ शकते किंवा जाते. त्याला बुंद्याजवळ तंतुमय मुळे फुटून जमिनीवरती पसरतात. म्हणून तिळाला भुसभुशीत पण टाळूवर थोडीशी टणक अशी जमीन आवश्यक आहे. पेरणीच्या वेळेस थोडी भुसभुशीत जमीन जर असेल तर त्याच्यामुळे उगवण्याची ही चांगली जोमानं होते. आणि जर समजा जास्त भुसभुशीत जमीन नसेल आणि ढेकळं वगैरे समजा जास्त असतील तर अशा वेळेस काय होतं की पेरणीच्या वेळेस बियाणं जे आहे ते खोलवर जाते आणि खोलवर गेलेलं बियाणं याचं जास्त उगवत नाही. म्हणून याची उगवण तिळाची उगवण चांगली होण्यासाठी जमीन ही भुसभुशीत करणं आवश्यक आहे. त्यासाठी उभी आडवी वखरणी करावी व काळी कचरा वेचून शेत स्वच्छ करावे. तसेच पटाल किंवा फळी फिरवून पेरणी करावी, म्हणजे जेणेकरून सीडबेड जो आहे आपला तो व्यवस्थित होईल आणि त्याच्यामुळेच उभी आडवी वखरणी आपण जी म्हणतो तर त्याच्यामुळेच तो वखरणी केल्यामुळे सीडबेड हा चांगला होईल आणि उगवण चांगली होईल. उन्हाळी तिळामध्ये विशेषतः झाडांची झालेली उगवण ही महत्वाचा एक मोठा फॅक्टर आहे. कारण झाड संख्या उन्हाळी तिळाची ही झाड संख्या व्यवस्थित ठेवणे हे महत्वाचं आहे. उन्हाळी हंगामात हा एक मोठा सुरुवातीला प्रॉब्लेम राहू शकतो, कारण पेरणीची वेळ जर थोडी मागे पुढे झाली आणि जर जमीन व्यवस्थित नसेल तयार झालेली तर झाड संख्या आपल्याला जेवढी आवश्यक आहे तेवढी मिळत नाही आणि तेवढी झाड संख्या न मिळाल्यामुळे आपल्याला थेट त्याचा परिणाम उत्पन्नावर, एकूण उत्पन्नावर तो होऊ शकतो. म्हणून पूर्व मशागत करताना जमीन ही व्यवस्थित नांगरून वखरून आणि सर्वात शेवटी एक तर मग रोटावेटरचा वापर करावा. रोटावेटर दोन्ही डायरेक्शनने जर फिरवलं उभं आणि आडवं तर त्याने सुद्धा जमीन खूप चांगल्या प्रकारे भुसभुशीत होईल आणि ती भुसभुशीत झाल्यामुळे तिथे बियाण्यांची उगवण ही चांगल्या प्रकारे होईल. त्याच्यानंतर महत्वाचं याच्यामध्ये पेरणीची वेळ. उन्हाळी पिकाची पेरणी ही फेब्रुवारीच्या पहिल्या 15वाड्यापर्यंत करावी. 15वाड्यापर्यंत आपण ही पेरणी जर सुरू करायची असेल तर एक 15 जानेवारीच्या नंतर जसजशी थोडी थंडी कमी होईल त्यावेळेस आपण याची पेरणी करू शकतो. एकदम जास्त थंडीमध्ये याची पेरणी शक्यतो करू नये. 15 फेब्रुवारी पर्यंत याच्यासाठी म्हटलंय की 15 फेब्रुवारी पर्यंत पासून जर समजा आपण याचा जो पिकाचा जो कालावधी आहे तो 90 दिवसाचा आहे. या 90 दिवसाच्या कालावधीमध्ये
हे पीक काढून आपल्याला खरीप हंगामासाठी सुद्धा शेत तयार करता आलं पाहिजे. तर 15 फेब्रुवारी पासून जर आपण 90 दिवस जर समजा मोजले तर ते 15 ते 20 मेच्या पर्यंत येतात. आणि शेवटी मे महिन्यात काय होते की जास्त ऊन असल्यामुळे किंवा टेम्परेचर हे 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त जात असल्यामुळे परिपक्वता याची थोडी लवकर होते आणि याच्या बोंड्या फुटण्याची सुद्धा भीती राहते. म्हणून शक्यतो याची वेळेवर पेरणी जर केली तर ती महत्वाची. पेरणीची पद्धत आपण दोन्ही पद्धतीने याची पेरणी करू शकतो, पारंपरिक पद्धतीने आणि सुधारित पद्धतीने सुद्धा. पारंपरिक पद्धतीने बैलजोडी वगैरे असेल तर त्या पद्धतीने सुद्धा आपण पेरणी करू शकतो. मात्र एक लक्षात ठेवायचं की बियाण्यामध्ये किमान समप्रमाणात बियाणे एवढीच बारीक वाळू त्याच्यात मिसळावी, म्हणजे रेती त्याच्यात मिसळावी, जेणेकरून ती वाळू त्याच्यात मिसळल्यामुळे बियाणे हे समप्रमाणात आणि अंतरावरती पडेल. म्हणजे एकदम आपल्याला याचा सीड रेट एकदम कमी लागतो, 1.5 ते 2 किलो पर्यंत सीड रेट लागतो. 2 किलो एका एकर मध्ये पेरणी करायची म्हटली तर पारंपरिक पद्धतीने करत असताना त्याच्यात वाळू जर मिश्रित केली तरच त्याची पद्धत म्हणजे पूर्ण 2 एकर मध्ये एका एकर मध्ये तेवढं 2 किलो बियाणे व्यवस्थित पडेल. अन्यथा याला बियाण्याची तिथे कमतरता भासू शकते जर वाळू मिश्रित केली नाही तर. सुधारित पद्धतीने सुद्धा आपण याची पेरणी करू शकतो. सुधारित पद्धतीने पेरणी करत असताना आपले जे साधे सीड ड्रिल आहेत त्याच्या सहाय्याने सुद्धा आपण याची पेरणी करू शकतो, किंवा बीबीएफ पद्धतीने ब्रॉड बेड अँड फरो, ज्याला आपण म्हणू रुंद वरंबा व सरी पद्धतीने सुद्धा आपण याची पेरणी उन्हाळी हंगामासाठी सुद्धा करू शकतो. उन्हाळी हंगामासाठी रुंद वरंबा व सरी या पद्धतीने जर पेरणी केली तर तेथे ते पीक पारंपरिक पद्धतीपेक्षाही चांगलं उत्पन्न देण्यात म्हणजे देते असं निष्पन्न झालेलं आहेच. आता सलग पीक घेताना बियाणे पेरणी पद्धत, सलग पीक घेताना 2 ओळीतील अंतर हे 30 सेंटीमीटर ठेवून पाभरीने किंवा तिफणीने जे आपण म्हणतो त्या पद्धतीने याची पेरणी शक्यतो करावी. आता हे 30 सेंटीमीटरचं जे आपलं अंतर आहे, हे जर समजा काही शेतकरी बांधवांच्या जमिनी जर भारी असतील, मध्यम ते भारी जमिनीमध्ये हेच अंतर आपण 45 सेंटीमीटर पर्यंत सुद्धा वाढवू शकतो. बियाणे फार बारीक असल्यामुळे त्यामध्ये समप्रमाणात वाळू, राख किंवा गाळलेले शेण खत मिसळावे, म्हणजे बी दाट न पडता सारख्या अंतरावर पडेल. जर गांडूळ खत चांगलं जर मिळालं तर ते गांडूळ खतात मिश्रण करून, शेणखतापेक्षा जर गांडूळ खतात चांगलं व्यवस्थित मिश्रण करून सुद्धा हे व्यवस्थित पडू शकते. बियाण्याचे एकरी प्रमाण उन्हाळी हंगामाकरिता 1.25 ते 2.25 किलो पर्यंत बियाणं याचं लागतं. साधारणतः 2 किलोचा अंदाज आपण धरून घ्यावा. 2 किलो म्हणजे थोडंसं जास्त होतं बियाणं, परंतु आपली शेत आपण कसं तयार केलं यावरती सुद्धा हे अवलंबून राहते. म्हणून बियाणं हे टाकताना 2 किलो प्रति एकरी हे टाकावं आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये शेणखत किंवा गांडूळ खत किंवा रेती मिक्स करून जर पेरलं तर हे सारख्या अंतरावर पडेल, याप्रमाणे हे पेरावं. पेरणी करताना पेरणीची पद्धत मी तुम्हाला दोन्ही प्रकारे सांगितलेली आहेच मित्रांनो, पारंपरिक आणि आधुनिक पद्धत सुद्धा. आपल्याकडे ज्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत त्याप्रमाणेच आपण याची पेरणी करावी. बीबीएफ वर शक्यतो केली तर फार चांगलं. नंतर बीज, आता पेरणी करत असताना लागतं याला म्हणजे बीज प्रक्रिया. पेरणीपूर्वी याला थायरम, कार्बेंडेन्झिम किंवा ब्रासिकोल यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 3 ग्राम प्रति किलो बियाण्यास चोळून चांगली बीज प्रक्रिया करावी. तसेच ट्रायकोडर्मा व्हिरिडी 4 ग्राम प्रति किलो बियाण्यास लावून सुद्धा आपण याच्यासोबत म्हणजे बीज प्रक्रिया करावी. याची बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया झाल्यानंतर 3 तासांनी अझोटोबॅक्टर 25 ग्राम व स्फुरद विरघळणारे जीवाणू 20 ग्राम प्रति किलो बियाण्यास याची बीज प्रक्रिया करावी. आता हे अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू जे आहेत हेच आपल्याला आता लिक्विड मध्ये सुद्धा मिळतात. तर लिक्विड फॉर्म मध्ये जरी मिळाले तरी त्या लिक्विड त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्या लिक्विडचं, त्या आधारे त्याच्या अनुसार याची बीज प्रक्रिया ही करावी. उन्हाळी तिळाचे सुधारित वाण व त्यांचे गुणधर्म.
आता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून एकेटी 101 आणि पीकेव्ही एनटी 11 हे 2 वाण आहेत, जे महाबीजकडे याचं बियाणं उपलब्ध आहे. यापैकी एनटी 11चं जे बियाणं आहे हे भरपूर प्रमाणात महाबीजकडे उपलब्ध आहे. आपण त्यांच्याकडून सुद्धा घेऊ शकता. किंवा या व्यतिरिक्त मार्केटमध्ये जर महाबीजकडे इतर कृषी विद्यापीठातलं उपलब्ध असलेलं जर वाण असेल तर ते सुद्धा आपण घेऊ शकता. हे दोन्ही वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित झालेले आहेतच. या व्यतिरिक्त जर समजा महाबीजकडे कृषी विद्यापीठातील वाण मिळाले नाहीत तर काही प्रायव्हेट कंपन्यांचे सुद्धा काही वाण, जे शेतकरी बांधव मला त्यांचे फोन येतात, त्यांचे अनुभव सांगतात, तर काही प्रायव्हेट कंपन्यांचे सुद्धा चांगले वाण आहेत मार्केटमध्ये. त्यापैकी काही वाण निवडून आपण या म्हणजे त्यांचे गुणधर्म पाहून आपण याची पेरणी करावी. आता गुणधर्मामध्ये सर्वात महत्वाचं किंवा परिपक्व होण्याचा कालावधी किती, तर एक 85 ते 92 दिवस लागतोय एकेटी 101 या व्हरायटीमध्ये, आणि पीकेव्ही एनटी 11 या व्हरायटीमध्ये 86 ते 109 लागतोय. फुलोऱ्यावर येण्याचा कालावधी हा 48 दिवसाचा आहे 101 मध्ये, आणि पीकेव्ही एनटी 11 मध्ये हा 13 रंगाचा आहे. दाण्यांचा रंग पांढरा. शक्यतो मार्केटमध्ये डिमांड जी आहे ही पांढऱ्या तिळाचीच आहे, तर पांढऱ्या तिळाचीच व्हरायटी शक्यतो ही घ्यावी. हेक्टरी उत्पादन एकेटी 101चं 7.5 ते 8.5 क्विंटल आहे, आणि एनटी 11चं 6 ते 10 क्विंटल पर्यंत आहे. पीकेव्ही एनटी 11 हा पांढरा शुभ्र वाण असून याचं उत्पादन हे 10 क्विंटल पर्यंत येत असल्यामुळे बरेचसे शेतकरी या वाणाला प्राधान्य देतात. तेलाचं प्रमाण दोन्ही वाणांमध्ये 48 ते 49% तेलाचं प्रमाण आहे. आता रासायनिक खतांची मात्रा. पेरणी करते वेळी युरिया 35 किलो व 63 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति एकरी या पिकाला द्यावं. पेरणी करते वेळी 35 किलो युरिया व 63 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति एकरी द्यावं. सिंगल सुपर फॉस्फेट यासाठी सांगितलं की यामध्ये ऍडिशनल आपल्याला गंधक म्हणजे सल्फर हा सुद्धा मिळतो. तसेच पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी पुन्हा 35 किलो युरिया द्यावा. हा युरिया देत असताना जेव्हा आपली पाण्याची पाळी येईल तेव्हा हा युरिया या तीळ पिकाला तो द्यावा. आणि या युरिया देण्याचं महत्व त्यावेळेस खूप चांगलं आहे, कारण की तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपण तिळाची पेरणी करतो तर सुरुवातीला तिळाचं पीक हे हळूहळू वाढतंय. मग हे हळूहळू वाढल्यानंतर ज्यावेळेस मग याला आपण युरिया देतोय तेव्हाच ते थोडंसं जोमानं वाढतंय, आणि याची उंची चांगली होणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून हा युरियाचा डोस हा 30 दिवसांनी 25 ते 30 दिवसांनी देणं अत्यावश्यक आहे, आणि त्यासोबतच तो डोस देताना पाण्यासोबतच तो डोस देणं अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा पेरणीच्या वेळेस झिंक व सल्फर प्रत्येकी 8 किलो जर दिलं प्रति एकरी, या प्रमाणात दिले असता उत्पन्नात वाढ होते. म्हणजे बरेच ठिकाणी असं दिसलेलं आहे किंवा आपल्याकडच्या जमिनी काही झिंक मध्ये सुद्धा डेफिशिएट आहेतच, म्हणजे झिंकची कमतरता आपल्याकडील जमिनींमध्ये आहेच. तर अशा ठिकाणी जर आपण झिंक सल्फेट सारखं जर सूक्ष्म अन्नद्रव्य जर दिलं प्रति एकरी 8 किलो, तर याचा उत्पन्न वाढण्यात चांगलीच मदत होते. विरळणी, खाडे भरणे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं किंवा 2 किलो पर्यंत बियाणं याच्यामध्ये द्यावं. हे 2 किलो पर्यंत बियाणं प्रति एकरी का, तर झाड संख्या जी आहे ती 30 सेंटीमीटरवर पेरणी केलेली असो अथवा 45 सेंटीमीटरवर पेरणी केलेली असो, झाड संख्या मर्यादित ठेवणे किंवा व्यवस्थित ठेवणे हेच या पिकाचं म्हणजे याच्यावरच आपलं म्हणजे सक्सेस, या पिकामधला सक्सेस त्यावरतीच अवलंबून आहे. म्हणून पेरणीनंतर शेताची पाहणी करून 7 ते 8 दिवसाच्या आतच शक्यतो खाडे भरावेत. या 8 दिवसाच्या वर जास्त याला खाडे भरण्यासाठी वेळ लावू नये, कारण याचा कालावधी पुन्हा मग 8 ते 10 दिवसांनी पुढे वाढेल म्हणून. तसेच 15 ते 20 दिवसांनी पहिली याच्यात विरळणी करावी व त्यानंतर 8 दिवसांनी दुसरी विरळणी करून 2 रोपांमध्ये 10 ते 15 सेंटीमीटर अंतर ठेवावे, म्हणजे शेतात एकरी 1 लाख रोपांची संख्या राहील. हे इथं खूप महत्वाचं. जसं मी तुम्हाला सांगितलं की खाडे पडू नये, तसेच एकदम दाट सुद्धा हे झाडं नकोत. 15 ते 20 दिवसांनी याची पहिली विरळणी करावी, म्हणजे जेथे जेथे दाट झाडं उगवलेले आहेत, कधी कधी काय होते की बाबा पेरणीच्या वेळेस नळी वगैरे चोक झाली
किंवा एखाद्या वेळेस हातून म्हणजे पारंपरिक पद्धतीने जर आपण पेरणी केली तर मूठ सुटताना एखाद्या वेळेस हातून मूठ लवकर सुटू शकते. तर अशा ठिकाणी जिथे जिथे जास्त दाट झाडं आहेत ते दाट झाडं ते विरळ करावे. 2 रोपांमध्ये अंतर हे 10 ते 15 सेंटीमीटर किमान ठेवावे. 10 सेंटीमीटर तर नक्कीच ठेवावं. कारण ज्यावेळेस याच्यावरती बोंड्या लागतात, तर बोंड्या लागताना याचे पानं थोडेफार रुंद होतात. पानं रुंद झाल्यानंतर वाढ होत असताना बोंड्या लागताना पानं जर रुंद झाले आणि त्यांना जर व्यवस्थित फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण जर चांगल्या प्रकारे जर झालं या पानांकडून, तर ते झाड चांगलं तंदुरुस्त राहते. अन्यथा ते झाड थोडंसं बारीक राहून पानं सुद्धा बारीक राहतात, छोटे राहतात, छोट्या आकाराचे राहतात. त्याच्यामुळे बोंड्या सुद्धा याच्यावरती छोट्या आकाराच्या येतात. आणि हे सरळ फक्त वाढतच राहते, उंचीच वाढते आणि 2 बोंड्यातील अंतर सुद्धा भरपूर वाढते. 2 पानांतील अंतर ज्याला आपण इंटरनोड डिस्टन्स म्हणतो, तर ते सुद्धा भरपूर वाढते. म्हणून याच्यामध्ये विरळणी सुद्धा आवश्यक आहे. आंतरमशागत करत असताना व तण व्यवस्थापन करत असताना आवश्यकतेनुसार 2 ते 3 कोळपण्या खुरपण्या देऊन निंदन करून शेत स्वच्छ ठेवावे. म्हणजे 2 ते 3 वेळा याला डवरण्या कराव्या. ही डवरणी करत असताना शेवटच्या डवरणीच्या वेळेस जानकुळाला दोरी बांधून सरीवरंब्यासारखी स्थिती तिथे निर्माण करावी. हे सुद्धा याच्यात ऑपरेशन करणे एक महत्वाचं आहे. कारण सिंगल दांडीचं झाड 10 सेंटीमीटरवर प्रत्येक 10 सेंटीमीटरवर एक झाड, त्याच्यावर येणाऱ्या 20 ते 40 पर्यंतच्या बोंड्या, ह्या बोंड्या ज्यावेळेस हिरव्या राहतात त्यावेळेस त्याचं वजन त्या झाडाने पेललं पाहिजे. म्हणून तिथे त्याला भर देणं सुद्धा आवश्यक आहे. आणि ही भर आपण कशाने देऊ शकतो, तर जी आपली दुसरी किंवा तिसरी डवरणी आहे त्या डवरणीच्या सहाय्याने आपण हे करू शकतो. हीच भर आपण सुरुवातीला सुद्धा देऊ शकतो. शक्यतो फुलोरा अवस्था यायच्या अगोदरच ही भर द्यावी. आणि पिकामध्ये पीक 1 महिन्याचं होईपर्यंत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तण होणार नाही याची काळजी घ्यावी. ही काळजी घेत असताना त्याच्यामध्ये डवरणी निंदणी हे सुरू ठेवायचं. फुलोरा अवस्थेपर्यंत शक्यतो डवरणी निंदणी सुरू ठेवायची आणि मग त्याच्यानंतर शक्यतो पिकाला डिस्टर्ब करू नये. निंदणी करायची असली तर आपण नंतर करू शकतो, पण डवरणी फुलोरा अवस्थेनंतर करू नये. तणनाशकाचा वापर करायचा असल्यास उगवणपूर्व पेंडिमिथॅलिन हे जे तणनाशक आहे, जे 1 लिटर प्रति एकरी पेरणीनंतर 48 तासाच्या आत 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. हे केव्हा फवारावं? जेव्हा आता समजा आपली सोमवारी सकाळी जर पेरणी झाली असेल, तर सोमवारी दिवसभरात किंवा मंगळवारी दिवसभरात किंवा जास्तीत जास्त बुधवारला सकाळपर्यंत पहिल्या म्हणजे दुपारपर्यंत जास्तीत जास्त तेव्हा याची फवारणी करावी. म्हणजे 48 तासाच्या आत जर फवारणी केली तर याच्याद्वारे हे उगवणपूर्व म्हणजे केव्हा, तर तीळ बियाणं उगवायच्या अगोदर आपल्याला याची फवारणी करणं आवश्यक आहे. तर पेंडिमिथॅलिन 1 लिटर 48 तासाच्या आत 200 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी आपण करावी. ओलीत व्यवस्थापन. आता तीळ पिकामध्ये हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. पेरणीपूर्व ओलीत करून वापसा आल्यावर जर पेरणी केली तर आपण जे म्हणतो की 100% झाड संख्या ही आपल्याला मिळू शकते. म्हणजे जर समजा आपण एक पेरणीपूर्व ओलीत दिलं, रोटावेटर मारलं आणि पेरणीपूर्व एक ओलीत दिलं आणि पुन्हा त्याच्यावर एक तर वखर किंवा रोटावेटर मारून जर पेरणी केली, तर खालचा जो ओलावा आहे जमिनीमधला, त्या ओलाव्यावरती म्हणजेच वापसावरती जर पेरणी केली तर समप्रमाणात झाडांची उगवण होते. अन्यथा काय होते की आपण सरीवरंबा पद्धतीने म्हणा किंवा स्प्रिंकलरच्या सहाय्याने ज्यावेळेस याला पाणी देतो, तर त्यावेळेस कधी कधी एखाद्या ठिकाणी स्प्रिंकलरची सीप हे 2 तासापेक्षा 3 तासापेक्षाही जास्त होते. तर त्याच्यामुळे तिथं थोडंसं हे बियाणं दडपल्या जाऊ शकते. म्हणून याच्यामध्ये जर प्री सोईंग इरिगेशन म्हणजे पेरणीपूर्व जर ओलीत दिलं तर ते सर्वात चांगलं फायद्याचं असं आढळून आलेलं आहे. उन्हाळी तिळास आवश्यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब पाणी द्यावे. म्हणजे पेरणीपूर्वचं मी सांगितलेलं आहेच, पण पेरणीनंतर सुद्धा त्याचं जर्मिनेशन म्हणजे उगवण त्याची झाल्यानंतर जमिनीच्या मजदुरानुसार जर असं वाटलं की यामधलं आपल्या जमिनीमधला ओलावा हा लवकर याचा निचरा होतो, तर म्हणून त्याला पेरणीनंतर ताबडतोब शक्यतो पाणी द्यावं. नंतर जमिनीच्या मजदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसांनी त्याला ओलीत करावं. 12 ते 15 दिवसांनी इथं म्हटलेलं आहे, परंतु सोबत म्हटलेलं आहे की जमिनीच्या मजदुरानुसार. कारण काही काही जमिनी ह्या ओलावा चांगला टिकवून ठेवतात, ज्या जमिनी म्हणजे मध्यम भारी आहेत त्या ओलावा जास्त वेळ
टिकून ठेवतात म्हणून त्यांना कदाचित 15 दिवसावर ओलिताची पाळी येईल, परंतु काही हलक्या जमिनी आहेत ज्याच्यामध्ये ओलावा जास्त टिकून राहत नाही, तर अशा ठिकाणी 8 ते 10 दिवसातच ओलीत देण्याची पाळी येईल. म्हणून आपल्या जमिनीच्या मकदुरानुसार ओलिताचं ठरवायचं. आणि एक लक्षात ठेवायचं की पीक फ्लोऱ्यात येण्याची जी अवस्था आहे ही याची अतिसंवेदनशील अवस्था आहे. म्हणून फ्लोऱ्यास सुरुवात होताना व बोंड्या भरताना ताण पडू देऊ नये, पाण्याचा ताण पडू देऊ नये. पीक फ्लोऱ्यात येण्याची अवस्था आणि बोंड भरताना अशा दोन्ही अवस्थेमध्ये याला पाणी ओलीत करावं, पाणी द्यावं. पीक फ्लोऱ्यात असताना स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी दिलं तरीही चालेल, त्यावरती काही जास्त असा फरक पडत नाही. आणि बोंड्या भरत असताना सुद्धा स्प्रिंकलरच्या सहाय्याने जर पाणी दिलं तरी सुद्धा चालेल. पण जर बोंड्या भरत असताना आणि फ्लोराच्या अवस्थेत जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये सरवीवरंब्यासारखी स्थिती निर्माण झालेली असेल आणि आपण जर खालून पाणी देऊ इच्छित असाल तर खालून जर पाणी दिलं सरवीवरंब्याद्वारे तर अतिशय ते उत्तम ठरू शकते. म्हणून शक्यतो याला सरवीवरंब्याप्रमाणे सुद्धा पाणी दिलं तरीही चालेल. मात्र अति पाणी पुरवठा हा वजनात याच्या म्हणजे तिळाच्या वजनात उतार, तसेच तेल उतार्यात घट व विविध बुरशीजन्य रोगास कारणीभूत ठरतो. म्हणून ओलीत करताना पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतात जर समजा स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी द्यायचं असेल, मग किती तास द्यायचं? समजा आता तुम्ही विचारलं किंवा पाणी किती तास द्यायचं, मग मी सांगेल किंवा 3 तास. आता तुमच्या शेतामध्ये ओलावा चांगला असेल आणि तुम्ही 3 तास जर पाणी दिलं आणि भरपूर ते पाणी जर तिथं साचून राहिलं बराच वेळ, तर ते धोक्याचं ठरते. म्हणून आपल्या जमिनीच्या मकदुरानुसार, जमिनीत किती ओलावा आहे त्याच्या अनुसार आपण याच्यापूर्वी पाणी किती वेळा दिलं, किती दिवस झाले होतं दिलं, ते पाहून आपण पाण्याची पाळी या पिकामध्ये किती वेळ द्यावी ते ठरवावं. म्हणजे पाणी किती वेळ द्यावं स्प्रिंकलरच्या सहाय्याने ते ठरवावं. म्हणजे जेणेकरून ओलीत करताना पाणी साचून जास्त राहणार नाही. याच्यामध्ये ओलिताचं सुद्धा चांगलं असंच महत्व आहे, म्हणजे काळजी देण्यासारखं. नंतर पीक संरक्षण. तीळ पिकावर मावा, तुडतुडे, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, गादमाशी या प्रामुख्याने आढळणाऱ्या किडी आहेत. यांच्या बंदोबस्तासाठी साधा आपला क्विनॉल-फॉस 25 cc 20 मिली किंवा पेंथिऑन 50% प्रवाही 10 मिली किंवा कार्बारिल 50% भुकटी 40 ग्राम यापैकी कोणतेही एका कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आणि फ्लोरा अवस्थेत शक्यतो फ्लोरा अवस्थेत जर निंबोळी अर्काची सुद्धा याच्यावरती फवारणी केली तरी सुद्धा चालेल, कारण रस शोषण करणाऱ्या किडींचा सुद्धा याच्यावरती प्रादुर्भाव होतोच. म्हणून निंबोळी अर्काची जर फवारणी केली एक प्रिकॉशन म्हणून, आपल्या पिकावरती मावा तुडतुडा जरी दिसला नाही तरी सुद्धा प्रिकॉशन म्हणून जर केली तरी सुद्धा ते चालते. नंतर काही बियाण्यांद्वारे उद्भवणाऱ्या रोगांसाठी उपाय म्हणून प्रति किलो बियाण्यास आपण जी बीज प्रक्रिया मगाशी बोललेलो आहोत, थायरम किंवा ब्रॉसिकॉल किंवा कॅप्टन यापैकी एका बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं त्याच्यावरती आवश्यक आहे, जेणेकरून बियांद्वारे कुठला रोग पसरणार नाही. तसेच पानांवरील ठिपक्यांच्या बंदोबस्तासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा डायथेनियम 45 जे मँकोझेब आपण म्हणतो, हे रोगनाशक 25 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी करावी, जेणेकरून आपल्याला आपल्या पिकाला या रोगांपासून दूर ठेवता येईल. नंतर या पिकाची परिपक्वता व काढणी. तीळ या पिकाची ज्यावेळी झाडाची पाने पिवळी पडून बोंड्या पिवळ्या होण्यास सुरुवात होते त्यावेळी पीक कापणीस तयार झाले असं समजावं. आता याचं सगळ्यात महत्वाचं आहे की ती अवस्था ओळखणे. बरेचदा असं होते की पाने जे आहेत हे गळू लागतात, अर्धे पानं जे आहेत त्या झाडाच्या अर्ध्यापेक्षा जास्त पिवळी होऊन ती गळतात आणि पिवळ्या जसं त्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त बोंड्याच तिथं राहतात. तर अशी अवस्था आली की लगेच आपण त्याची कापणी करावी. आणि एक लक्षात ठेवायचं की बरेचदा जर आपलं पाणी उशिरा जास्त दिल्या गेलं किंवा जमिनीमध्ये कापणीच्या वेळेस बोंड परिपक्व होत आहेत, पिवळे पडत आहेत, अशा वेळेस जमिनीमध्ये जर जास्त ओलावा असला तर त्या अवस्थेमध्ये पानं जे आहेत झाडावरची ती सुद्धा गळून पडत नाहीत, ती झाडावरची झाडावरच राहतात. म्हणून शक्यतो ओलीत जे आहे हे किमान आपल्या पिकाचा आपण जे वाण लावलेलं आहे त्या वाणाचा कालावधी पाहून त्याप्रमाणे हे कापणीस तयार झाले असं हे समजावं. आणि
जसं समजा लवकर परिपक्वता म्हणजे याची परिपक्वता ओळखणे आवश्यक आहे, म्हणजे जसं लवकर याची काढणी करू नये तसंच जास्त उशिरा सुद्धा याची काढणी जर केली तर तिळाच्या कापणीस उशीर झाल्यास बोंड्या फुटून बी सांडते व नुकसान होते. त्यामुळे कापणी जी आहे ही वेळेवरच करावी. याची म्हणजे परिपक्वता ओळखणे हेच महत्वाचं आहे. त्यासाठी काय करावं, की आपण ज्या दिवशी पेरणी केली त्याला जर समजा म्हणजे अ, पेरणीपूर्व जर पाणी देऊन जर पेरणी केली आणि उगवण झाली व्यवस्थित, की उगवण झाल्यापासून 75व्या दिवशी आपण ते बियाण्याची जी बोंड आहे ते बोंड फोडून त्यामध्ये बियाणं भरलं की नाही किंवा कसं आहे थोडस बघत राहायचं. रोज एक 2 ते 3 दिवसात त्या बोंडीमधलं बियाणं जे आहे प्रत्येक म्हणजे एक दर 2 ते 3 दिवसानंतर एक बोंड फोडून बघावं आणि त्यातलं बियाणं भरलं की नाही ते चेक करावं आणि त्याच्यानुसार मग आपली याची परिपक्वता झालेली आहे की नाही तिळाची ती पाहावी आणि त्याच्यानुसार मग त्याची कापणी ही करावी. कापणी केल्यानंतर ताबडतोब पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात. आता याच्यात एक लक्षात ठेवायचं की ह्या पेंड्या ज्या आहेत ह्या उभ्या ठेवाव्या जेणेकरून म्हणजे कापणी झाल्यानंतर जेणेकरून त्याला ऊन लागेल. 3 ते 4 दिवस जर समजा आपण ह्या उभ्या करून ठेवल्या तर 3 ते 4 दिवसांनी बोंड्या वाळल्यानंतर ताडपत्रीवर हळूच उलटे करून काठीच्या सहाय्याने ते तीळ झाडावे. म्हणजे इथे या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे जसं समजा इथे बोंड्या ह्या तडकलेल्या आहेत किंवा फुटलेल्या आहेत तर ह्या ह्या पेंड्या याप्रमाणे उभ्या केल्या तर हे बोंड्या ज्या आहेत व्यवस्थित अशा फुटून येतात आणि ह्या जर उलट्या केल्या हळूच उलट्या केल्या आणि काठीच्या सहाय्याने ताडपत्रीवरती हे झटकल्या किंवा काठीच्या सहाय्याने त्याला थोडासा मार दिला तर लगेच त्यातील सर्व बियाणं जे आहे हे खाली पडून जाते. काही बोंड्या तडकल्या नसल्यास त्यापैकी 4 ते 5 दिवसांनी परत पेंड्या झाडाव्यात व बियाणे स्वच्छ करून व वाळवून साठवावे. म्हणजे तुम्ही हे 2 वेळेची झाडणी याची करू शकता या पेंड्यांची. म्हणजे जेणेकरून पूर्ण बी आपल्या बोंड्यांमधलं परिपक्व झालेलं पूर्णच्या पूर्ण बी आपल्याला तिळाचं मिळेल. उत्पन्न तिळाच्या उत्पन्नापासून प्रति एकरी 3 ते 4 क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पादन हे मिळू शकते. 3 ते 4 क्विंटल पर्यंत. आणि राहिलं मग आता याचा बाजारभाव तर तुम्हाला माहित आहे आज रोजी मार्केटमध्ये 100 रुपयाच्या वरच तिळाचे भाव आहेत. काही ठिकाणी 90 रुपये आहेत, काही ठिकाणी 150 रुपयापर्यंत सुद्धा भाव आहेत पांढऱ्या चांगल्या तिळाचे. म्हणून जर समजा आपण सरासरी एक 100 रुपये किलो प्रमाणेचे जर दर धरले तरी ते 10,000 रुपये प्रति क्विंटल असं हे यापासून उत्पादन आपल्याला म्हणजे बाजारभाव यापासून मिळतो. आणि 3 ते 4 क्विंटल म्हणजे 3 क्विंटल जरी आपण कमीत कमीच धरू किंवा 3 क्विंटल एका एकर मधून तीळ झाला तर तो 30,000चं आपल्याला उत्पादन यापासून मिळते या पिकापासून. आणि जो मी तुम्हाला सुधारित लागवडीचा तंत्रज्ञान जे सांगितलेलं आहे त्या तंत्रज्ञानामधून तुम्हाला प्रति एकरी 10,000 रुपयापेक्षा सुद्धा कमी खर्च येतो. म्हणून या पिकापासून आपल्याला जवळपास 20,000 रुपये निव्वळ नफा मिळू शकतो. असं हे चांगलं नफ्याचं कमी कालावधीचं 90 दिवसाचं तीळ हे पीक आहे. तर हे पीक जर आपण घेतलं तर आपणास नक्कीच फायदा होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझं मार्गदर्शन इथं थांबवतो. धन्यवाद. जर आपले काही शेतकरी बांधवांचे जर काही प्रश्न असतील तर आपण ते विचारू शकता. हॅलो. हा दीपाली मॅडम. हॅलो. हा हॅलो, हा आवाज येतोय सर? हा येतोय मॅडम येतोय. धन्यवाद सर. उन्हाळी तीळ हा लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर जीवन कतोरे, जवस कृषी विद्यावेता, कृषी महाविद्यालय नागपूर, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलेले आहेत. सर काही प्रश्न आहेत चॅटबॉक्स मध्ये तर आपण अगोदर ते प्रश्न घेऊयात आणि मग काही शेतकरी
तुमच्या सोबत संवाद साधू इच्छितात तर आपण त्यांचे संवाद बिलकुल बिलकुल. आपण अनम्यूट करूयात. तर सर्वात पहिला प्रश्न असा आहे सर, की हम्म. बीज प्रक्रिया विषयी तुम्ही पुन्हा एकदा सांगावं असं त्यांचं मत आहे सर. बीज प्रक्रिया. हा बरं. तर तीळ या पिकाला बीज प्रक्रिया करताना याला आपण थायरम किंवा कार्बेंडेन्झिम किंवा कॅप्टन यापैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी आणि त्याच्या 3 तासानंतर जीवाणू संवर्धन जे अझोटोबॅक्टर किंवा पीएसबी या नावाने उपलब्ध म्हणजे हे आहे, तर यापैकी कुठल्याही जीवाणू संवर्धनाची त्याच्या 3 तासानंतर बीज प्रक्रिया करावी. 25 ग्राम 1 किलो बियाण्याला आणि बुरशीनाशक 3 ग्राम 1 किलो बियाण्याला. बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्याच्या 3 तासानंतरच जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया ही करावी. धन्यवाद सर. यानंतर अनिल मुंदडा सर आहेत आय थिंक. सर आपण माझा आवाज ऐकत असाल तर तुम्ही तुमचा प्रश्न सरांना विचारू शकता, अन्यथा स्वतःला म्यूट करा जर तुमचा काही प्रश्न नसेल तर. अनिल मुंदडा. त्यानंतर उत्तम राठोड. उत्तम राठोड सर. चॅट बॉक्स मध्ये मधील प्रश्न संपलेला आहे. आणखी एक प्रश्न एक प्रश्न आलेला आहे की सोयाबीन मध्ये आंतरपीक चालेल का? तर सोयाबीन मध्ये हे आंतरपीक घेता येईल, काहीच अडचण नाही. मात्र सोयाबीन मध्ये आपल्याला हे आंतरपीक घेत असताना कुठल्याच प्रकारचं तणनाशक याच्यामध्ये घ्यावं लागणार नाही. ही एक फक्त त्याच्यात अडचण आहे. अन्यथा आपण हे सोयाबीन मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आंतरपीक म्हणून हे घेऊ शकतो. धन्यवाद सर. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्स या मध्ये आपले प्रश्न टाईप करून पाठवू शकता किंवा रेज हँड या पर्यायाचा वापर करा. मी तुम्हाला अनम्यूट करते आणि तुम्ही तुमचे प्रश्न सरांना विचारू शकतात. समाधान जाधव. समाधान जाधव नमस्कार सर. सर. आपण आपला नमस्कार. परिचय द्या आणि प्रश्न विचारा सर. सर जी ब्लॅक कलर तिळाची जी व्हरायटी आहे, तर ती आपल्याला ब्लॅक कलर तिळाची व्हरायटी कुठे मिळते सर? ब्लॅक कलर तीळ आता सर्वसाधारण जी मागणी जी आहे ही मागणी तर आपल्याकडे जास्तीत जास्त पांढऱ्या तिळाची आहे, म्हणून मी तर सांगेल की बाबा पांढराच तीळ शक्यतो पेरावा. परंतु ब्लॅक कलरचा तीळ काही जणांना ऑर्गॅनिकच्या नावाने किंवा आणखी काही ज्याला आपण मेडिसिनल पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणू त्याच्या सहाय्याने किंवा पूजेमध्ये वगैरे जो वापरला जातो, तर याची व्हरायटी आपण महाबीजकडे एक तर चौकशी करावी किंवा साऊथ मध्ये याची व्हरायटी मिळेल. आपल्याकडे याची व्हरायटीज फार कमी आहे पूर्ण काळ्या तिळाच्या महाराष्ट्रात. धन्यवाद सर. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही रेज हँड या पर्यायाचा वापर करा किंवा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये आपले प्रश्न टाईप करून विचारू शकतात. सर्व शेतकऱ्यांना आणखी एक विनंती, जर आवश्यकता नसेल तर कृपया आपले व्हिडिओ बंद ठेवा. सुनील तायडे. तुमचा प्रश्न नसेल तर कृपया स्वतःला म्यूट करा. तर मला वाटतं प्रश्न संपलेले आहेत, कारण चॅटबॉक्स मध्ये सुद्धा प्रश्न नाही येत आहेत. उन्हाळी तीळ लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर जीवन कतोरे सर, जवस विशेषज्ञ, अखिल भारतीय जवस संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय नागपूर, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून सरांनी आपल्यासोबत संवाद साधला. सर आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या शेतकऱ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं, सोबतच त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक देखील केली. त्यामुळे कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्यातर्फे आम्ही आपली आभारी आहे आणि खूप मार्गदर्शन चांगलं केलं. त्यासोबत तुमचे जे पीपीटी म्हणजे तुमचं सादरीकरण जे होतं ते देखील उत्तम होतं. शक्य झालं तर ते पीडीएफ फॉर्मॅट मध्ये आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्यासोबत शेअर केलं तर खूप छान होईल सर. यानंतर उद्याला म्हणजे 24 डिसेंबर 2021 रोजी ठीक सकाळी 11 वाजता म्हणजे याच वेळी उद्याला सुद्धा आपण
उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान याविषयी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, ज्याचे प्रमुख वक्ते आहेत श्री मधुकरराव घुगे, प्रगतशील शेतकरी आहेत सर, आणि ते आपल्याला उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर मी तुम्हाला आजचे उपस्थित राहिलेले सर्व शेतकरी आहेत, सोबतच शास्त्रज्ञ सुद्धा आहेत. तर या सर्वांना मी अशी विनंती करेल की त्यांनी उद्याला देखील याच संख्येने सहभागी व्हावं आणि उन्हाळी भुईमूग लागवड तंत्रज्ञान म्हणजे आज जसं तुम्ही तेलबियांच्या राणीविषयीची माहिती घेतली, तसं उद्या तेलबियांचा राजा म्हणजे भुईमूग याविषयी सविस्तर मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. तर चॅटबॉक्स मध्ये आणखी 2 प्रश्न आलेले आहेत का, घेऊ शकते का? हो 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 का हा सर, त्यांचा प्रश्न असा आहे की अद्रक मध्ये हे पीक आंतरपीक म्हणून चालेल का? काळे उमेश साहेबांचा प्रश्न आहे. हो 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 हे आंतरपीक म्हणून अद्रकमध्ये सुद्धा चालेल, सर्व पिकात चालेल. फक्त अद्रकमध्ये एक लक्षात ठेवायचं की वरंब्यावर हे पीक घ्यावं, कारण अद्रकमध्ये तुलनेने आपण पाणी हे खूप जास्त देतो आणि अद्रकचा जो आपला सीडबेड जो आहे पूर्ण त्याचा सीझन होईपर्यंत आपण ओलसर जास्त ठेवतो. म्हणून याच्या मुळांना जास्त इफेक्ट होऊ नये जास्त पाण्याचा, म्हणून वरंब्यावरतीच हे घ्यावं. अद्रकमध्ये सुद्धा घेऊ शकतात, परंतु वरंब्यावरतीच हे घ्यावं. ओके, नंतरचा प्रश्न असा आहे सर की नेर वरून आहे, बहुतेक दिनेश गावंडे साहेबांचा प्रश्न आहे की महाबीजला पण तीळ मिळत नाहीये, तर सर याचं नेरला बियाणं जर कुठे मिळत नसेल उपलब्ध? तर हा तर जिल्ह्याच्या ठिकाणी जे आपले जिल्हा व्यवस्थापक आहेत महाबीजचे, तर ते त्यांच्याकडून आपण हे बियाणे मिळवू शकता, किंवा कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ इथे सुद्धा आपण संपर्क करून, दारव्ह्याला किंवा यवतमाळला संपर्क करून, नेमाडे साहेब आहेतच, ते सांगतील उपलब्धता. सांगा सर. हा जीवन सर, धन्यवाद. फार चांगली माहिती तिळाविषयी आपण दिली. धन्यवाद सर. आज सोमवंशी साहेबाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या ह्या कार्यक्रमामध्ये जुळण्याचा योग आला. एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की नेर तालुक्या, यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी तिळाची शेतकरी लागवड करत असतात आणि आज घडीला महाबीजकडे NT11 हे वाण दुकानामध्ये सहजपणे उपलब्ध झालेलं आहे. कारण मागच्या वर्षी आपण OFTच्या माध्यमातून, FLDच्या माध्यमातून आपण याचा फार मोठा प्रचार प्रसार केलेला आहे. तर नेरमध्ये सुद्धा आपल्याला बियाणं उपलब्ध होईल. आता गावंडीजी नेरमध्ये सरांच्या सांगण्यानुसार उपलब्ध आहेच बियाणं, आपण संपर्क करू शकतो. सर, शेतकऱ्यांची अशी विनंती आहे की यवतमाळ केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक मी तुम्हालाही विनंती करते आणि जीवन कतोरे साहेब तुम्हाला सुद्धा की तुमच्या दोघांचेही मोबाईल नंबर मला अनुक्रमे सांगा, जेणेकरून मी ते चॅटबॉक्स मध्ये शेअर करेल आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल ज्यांना बियाणं उपलब्ध करून घ्यायचं आहे. तर सर्वात प्रथम डॉक्टर जीवन कतोरे सर, आपण आपला नंबर कृपया सांगा, जो मी चॅटबॉक्स मध्ये सर्वांना शेअर करेन. 8275 41 20 12. 8275 41 20 12. धन्यवाद. मला इथं केव्हीके जालना तर्फे उन्हाळी तीळ लागवड या कार्यक्रमासाठी आपण आयोजित केलं, त्याबद्दल मी कांबळे मॅडम, त्यांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सोमवंशी सर यांचा आभार म्हणजे व्यक्तिशः आभार व्यक्त करतो आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे सुद्धा मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी केव्हीके यवतमाळ चे जे कार्यक्रम समन्वयक आहे यांनाही अशी विनंती करते की कृपया सर आपला पण नंबर द्या, कारण कदाचित तुमच्याकडे ते बियाणं उपलब्ध असल्या कारणामुळे शेतकरी तुमच्यासोबतही संवाद साधू इच्छितील. तर सर कृपया आपला नंबर सांगा. दीपाली मॅडम, मी डॉक्टर सुरेश नेमाडे, ओके सर, हेड अँड सिनियर सायंटिस्ट केव्हीके यवतमाळ 1. माझा नंबर लिहून घ्या, 94 21 77 13 74. 94 21 77 13 74. धन्यवाद सर. शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की धन्यवाद. चॅटबॉक्स मध्ये आपल्याला दोन्हीही सरांचे नंबर मी पाठवलेले आहेत, तरी सुद्धा मी पुनश्च एकदा नंबर सांगेल. डॉक्टर जीवन कतोरे सरांचा नंबर आहे 82 75 41 20 12. डॉक्टर जीवन कतोरे सर 82 75 41 20 12. आणि
यवतमाळ फर्स्ट चे कार्यक्रम समन्वयक डॉक्टर सुरेश निमाडे सरांचा नंबर आहे 94 21 77 13 74. 94 21 77 13 74. सर, आपल्या दोघांचे सुद्धा कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्यातर्फे आमचे कार्यक्रम समन्वयक म्हणजे आमचे कुटुंब प्रमुख यांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते. सर, आपण बोलणार आहात का? सोमनशी सर. नेमाडे सर आणि कतोरे सर दोघांनाही धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. सर, धन्यवाद. आजचा जो दुग्ध शर्करा योग साधून आला, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले माजी पंतप्रधान जे आहे, ज्यांच्या जन्मदिन आपण राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा करतो, आणि सोबतच जय जवान जय किसान या उन्नत शेती या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर KVK यवतमाळ आज आपल्यासोबत जोडले गेले. तर तुम्ही पण वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलात, सहभाग नोंदवलात. एवढंच नव्हे तर आमच्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की तुम्ही म्हणजे बियाणांची सुद्धा व्यवस्था निश्चित कराल. तर कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्यातर्फे कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ, सोबतच आजचे आमचे प्रमुख वक्ते डॉक्टर जीवन कतोरे साहेब, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून आपल्यासोबत जोडले गेले होते. त्यांनी आमच्या शेतकऱ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं. सादरीकरण देखील सरांचं छान होतं. आणि यासोबतच विविध जे आपले प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांचे जे प्राध्यापक वर्ग वृंद आहेत आपल्यासोबत जोडले गेले होते, विद्यार्थी होते, या सर्वांचं, आणि सोबत आजचा जो महत्वाचा भाग आहे आपले सर्व प्रतिष्ठित शेतकरी, या सर्वांचं या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा आवाहन करेल की उद्याच्या कार्यक्रमाला याच संख्येने सहभागी व्हाल. धन्यवाद. धन्यवाद.